नमस्कार, मी मंगल। वेलकम टू माय चॅनल। आज मी इथे बनवते आहे मस्त झणझणीत मोकळी सुटसुटीत अशी साबुदाण्याची उसळ म्हणजे साबुदाणा खिचडी आणि सोबत तोंडात विरघळणारे अवघ्या 10 मिनिटात तयार होणारे गूळ शेंगदाणा आणि खोबऱ्याचे लाडू आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। त्यासाठी मी इथे आता 1 वाटी साबुदाणा जो रात्री भिजत घातलेला होता मस्त छान फुलल्या गेलेला आहे। त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे जे आपण आता इथे भाजून घेत आहोत। आता हे शेंगदाणे मस्त खरपूस जळून न देता भाजून घ्यायचे आहेत। भाजलेले शेंगदाणे बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत साबुदाण्याला फ्लेवरफुल बनवणारी 1 मोठा चमचा काळी मिरी घ्यायची आहे आणि ही आपल्याला एकदम बारीक अशी कुटून घ्यायची। काळी मिरी शक्यतो फ्रेश आणि अशी कुटूनच घालायची, कारण काय होते की याचा फ्लेवर हा चांगला आणि स्ट्रॉंग येतो। एरवी आपण जर समजा काळी मिरी पावडर करून ठेवली तर त्याचा फ्लेवर कमी होतो। त्यानंतर मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते असे बारीक बारीक कापून घ्यायचे। 2 मिरच्या सुद्धा मी इथे कापून घेतलेल्या आहेत। साबुदाणा खिचडी बनवताना बऱ्यापैकी बटाटा हा उकडूनच घालायचा, कारण साबुदाणा खिचडी जास्त काळ नरम राहते। त्यानंतर शेंगदाण्याची सालं काढून घेऊया। सालं काढण्यासाठी मला ही सर्वात सोपी पद्धत वाटते आहे, कारण मी बऱ्यापैकी असे सालं काढून घेते। आता सालं फुकून घ्यायची, मस्त शेंगदाणे स्वच्छ करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे। त्यानंतर मस्त बारीक असे हे वाटून घ्यायचे। आपल्याला खूप बारीक नाही करायचे, थोडं जाडसर राहिलं तरी चालते, छान लागते, मध्ये मध्ये क्रंच येतो। त्यानंतर आता भिजवलेला साबुदाणा एका मोठ्या बाउलमध्ये काढायचा, वाटलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा अशा पद्धतीने। त्यानंतर काळी मिरी पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा साखर सुद्धा घालायची आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायला विसरू नका। तुम्ही जर लिंबू खात असेल तर लिंबू घातला तरी चालते। बटाटे घालून व्यवस्थित याला मिक्स करायचं। आता हे आपण तेलात का नाही घातलं, कारण काय होतं आपण एक नंतर एक पदार्थ घालतो तर काही चिटकते, आपल्या कढईला म्हणा किंवा भांड्याला चिटकते, म्हणून अगोदर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ साखर वगैरे सगळीकडे व्यवस्थित लागतं। त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं। मी इथे मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, सोबत 2 मिरच्या सुद्धा तळून घेतल्या। त्यानंतर मिक्स केलेला साबुदाणा इथे तेलामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं छान वाफ भरू द्यायची। मध्ये मध्ये त्याला असं मिक्स करत राहायचं, जेणेकरून साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा उसळ आपली चिटकणार नाही। 5 मिनिटांनंतर इथे आपली मस्त मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। पण या खिचडी सोबत खाण्यासाठी अगदी तोंडात विरघळणारा मऊसूत असा अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा गुळाचा पदार्थ बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी भाजलेले सालं काढलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। आपला अगोदरचा थोडासा कूट उरलेला होता, त्यामध्येच मी हे शेंगदाणे घालून घेते। त्यानंतर 1 वाटी आपलं जे साधं नॉर्मल खोबरं असतं घरातलं ते किसून भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी गूळ घातला। आता हे मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचे। साधारण अशा पद्धतीचं आपल्याला इथे हे वाटून घ्यायचे, तुम्ही बघू शकता। हे लाडू इतके सुपर होतात आणि बनवायला एवढे सोपे आहेत ना, खरंच तुम्हाला सांगते, तुम्ही एकदा का हे लाडू बनवले ना, खोटं नाही सांगत, तुम्ही आठवड्यात 2-3 वेळा तरी हे लाडू बनवून खासाल। व्यवस्थित मिक्स करायचं आणि हव्या त्या आकारामध्ये याचे लाडू वळून घ्यायचे। हे लाडू वळायला सुद्धा तितकेच सोपे आहेत। तर अशा पद्धतीने इथे आपले मस्त तोंडात विरघळणारे गुळ खोबरा आणि शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। साबुदाणा खिचडी पण तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची साबुदाणा खिचडी आणि लाडू नक्की ट्राय करा। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।